करा नरवीर तानाजी मालुसरे अर्थात अष्टमीची रात्र। ऐकूया समग्र पोवाडा सादर करत आहेत सिंह ललकार शिवशाहीर नानासाहेब पाटील बोलते सर। हा पोवाडा सादर करण्यापूर्वी 1-2 मिनिटाचा परिहार तो असा, पोवाडा सादर करीत असताना समोरचे छोटी छोटी मुलं आहेत, कृपया आपण शांत बसा। साथीदाराची गरज असते आणि आता त्या मॅडमने सांगितलं त्यांना मुलांचा कार्यक्रम करायचा होता। प्रताप सरांनी उत्तम प्रकारे साथ दिली, सर्व मुलांनी सहकार्य केलं आणि म्हणून त्यांना त्याचं सादरीकरण करता आलं। मित्रहो, मी कलाकार नाही पण एक उत्तम असा शिवभक्त आहे, दिसणार नाही पण तुम्हाला सांगतो, जसं हनुमानजीला छाती फाडली त्यांना राम दिसला ना, माझी बाबडी कल्पना आहे। मला वाटतं आपण जर फाडलं ना तर छातीमध्ये तुम्हाला शिवाजी आणि म्हणून महाराजांच्या बद्दल खूप असा आदर असताना तो समाजापर्यंत गेला पाहिजे। घराघरामध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास पोहोचला पाहिजे, या पवित्र हेतूने एक छोटासा कला संच तयार करून, विशेष म्हणजे सर्व घरचाच आहे लक्षात। आज माझा सर्व कोणते परिवार या ठिकाणी आलेले आहे, मग मुलगा असेल, जावई असतील, नातवंड असतील, माझी पत्नी सुद्धा या ठिकाणी आलेली आहे, माझे व्याही पण या ठिकाणी आलेले आहे। हे सादरीकरण करत असताना महत्वाची साथ असते ती संगीताची, आणि म्हणून संगीताची साथ करणारे आमचे चिरंजीव, आपल्या सर्वांचे परिचित आदरणीय हरिभक्त परायण प्रताप महाराज कोलते अर्थात प्रताप कोलते सर, सर्वांनी एकदा त्यांच्याकरता। त्यानंतर ढोलकीची साथ देण्याकरता माझ्यावर आलेला नवीन कलाकार आहे, त्याने सुंदर ढोलकीची साथ मला या ठिकाणी आज दिली, ओम महाराज खंडावे। धर्माचं काम करणारी मुलं आहेत मित्र होईल, हातामध्ये भगवी पताका घेऊन आज आध्यात्मिक स्टेजवर जाऊन भगवंताचं पांडुरंगाचं गुणगान करण्याचं काम करतात। त्याच्या साथीला त्याचाच भाऊ दत्ता महाराज खंडागळे, त्याप्रमाणे ज्याने आता आपल्या समोर पहिल्यांदा पोवाडा सादर केला। हे सादरीकरण करत असताना तुम्हाला कल्पना असेल याचा सराव घेतला जातो, सगळ्या गोष्टी केल्या जातात, परंतु आपण ते काही न करता मुलांना डायरेक्ट स्टेजवर आणायचं आणि म्हण पोवाडा आपलं बघून ते म्हणण्याचा प्रयत्न करतात। असा अर्णव जामदार दुसरा पोवाडा सादर केला, तो मोठ्या मुलीचा नातू जयश्री मॅम आपल्या या ठिकाणी बसलेली आहे, ती कंकाला दिली। मला अभिमान वाटतो, जयसाजी कंकाचा पराक्रम आता तुमच्या समोर सांगितला, त्याने रांजणच्या पाटलाला पकडून राजांच्या समोर हजर केलं। जयसाजी कंक, ते येसाजी कंकातले 13वे वर्ष म्हणजे आमचे जावई भाऊसाहेब कंक आहेत, त्यांना माझी मुलगी दिली होती। तुमच्या लक्षात आलं असेल, या समितीमध्ये काम करत असताना अगदी तळमळीने ते या ठिकाणी उत्सव समितीमध्ये सहभागी आले आहेत। तर भाऊसाहेब कंक आणि स्थानिक कलाकार पियुष गायकवाड, या मुलाने तो ॲक्टेबल अतिशय महत्त्वाचं वाद्य आहे मित्र, परंतु या ठिकाणी वाजून त्याने मला साथ देण्याचा प्रयत्न केला। त्याप्रमाणे सर्वज्ञ चांदणे, आमच्या चांदणे साहेबांचा मुलगा, चांदणे साहेबाला आज ड्युटी होती पहा, परंतु त्याला सांगितलं साहेब नाही तुम्ही या ठिकाणी पाहिजे। आम्ही एकदा साताऱ्याला काम करत असताना चांदणे साहेब माणूस, पण स्टेजवर उभं देण्याचं काम करायचं काम त्यांनी केलं। सुंदर असा वेषांतर करून सुंदर असं गोंधळी गीत मला त्यांनी सादर करू लागलं, मला खूप आनंद वाटला। तेही या कार्यक्रमासाठी आले, आमची काही सुदामराव पाटील सटाले तेही या ठिकाणी आलेले आहेत, सर्व परिचित अपरिचित सर्व उपस्थित
कृष्णा राजपूत एक पाठीमागं कोपऱ्यात बसलेला आहे, ही म्हणून मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा ऐकूया आपण पुढचा पोवाडा. नरवीर तानाजी माळुसरे अर्थात अष्टमीची रात्र. सर्वांना एक विनंती आहे, एक मिनिट. सर्वांना समोर बसलेले जी मुलं आहेत, समोर बसलेले सगळ्या मुलांनी एकदम शांत बसायचं आहे. कारण सरांना तुम्ही श्रवण करत असताना ऐकलं असेल की अत्यंत तळमळीनं पोवाडा सर सादर करत असतात आणि पोवाडा सादर करत असताना डिस्टर्ब होऊ नये याची काळजी सगळ्यांनी कृपा घ्यावी. करून काही व्यक्ती ती शांतता सर्वांनी राखावी एवढी सर्वांना विनंती करतो. मी आभार मानतो ज्यांनी आपली सेवा करण्याची संधी या निमित्ताने आम्हाला दिली आणि म्हणून पुन्हा या वर्षीच्या शिवजयंतीच्या शिवमय अशा शुभेच्छा देऊन आपण या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. ऐकूया पोवाडा. नामळ तुझा आंबे करून प्रारंभे डफावर तापतून तुऱ्याचा डफावर तापतून तुऱ्याचा डफावर तापतून तुऱ्याचा महाराष्ट्राचा प्राण शहीर हा महाराष्ट्राचा प्राण शहीर हा महाराष्ट्राचा प्राण शहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवप्रभूचं गातो गुणगान शिवप्रभूचं गातो गुणगान शिवप्रभूचं गातो गुणगान. रामदासाला भैरवनाथाला पांडुरंगाला तुकाराम गाडग्या बाबाच्या गुरु चरणाला गिरवाजे गुरु चरणाला गिरवाजे गुरु चरणाला गिरवाजे. नगर जिल्हा निवास तालुक्याला नगर जिल्हा निवास तालुक्याला मुक्कामी बाभुळ वेड्याला पूर्ण चढून शाही कल्हाला आज गातो शिवचरित्राला शाहीर बोलते गातो पवड्याला गातो पवड्याला गिरवाजे गातो पवड्याला गिरवाजे गातो पवड्याला गिरवाजे. आपल्या सवंगड्या बरोबर घेऊन त्या अर्धेश्वराच्या मंदिरामध्ये आलेले आहेत. राजांनी त्या अर्धेश्वराच्या मंदिरामध्ये प्रवेश करतात काय घडले. शंभू महादेवा ये श्री आम्हाला आणि राजाने काय केलेलं आहे. आपल्या बरोबर असणारे मावळे त्यांना सांगितलं, मावळ्यांनो आपण या भूमीचे पुत्र आहोत. आपण आपल्या धर्माचं रक्षण केलं पाहिजे. आपण आपल्या मुलीबाळीचं रक्षण केलं पाहिजे. इथून पुढं आपण जगायचं ते स्वराज्यासाठी आणि मरायचं ते तरी स्वराज्यासाठी. आणि राजाने काय केलं, आपल्या डाव्या हाताची करंगळी कापली, त्या शंभू महादेवाच्या पिंडीवर रक्ताचा अभिषेक केला आणि सर्वांनी गर्जना केली, हर हर.
प्रतिज्ञा केली समयाला प्रतिज्ञा केली समयाला अभिषेक शंभुदेवाला शंभुदेवाला विराजे शंभुदेवाला विराजे शंभुदेवाला विराजे राजाच्या शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये शंभू महादेवाच्या जवळ प्रतिज्ञा केली हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावं ही श्रींची इच्छा आहे आणि राजे आपल्या सवंगड्यासह पुण्याकडे निघाले आहेत. राजे पुण्याला जात असताना घडलेला प्रकार मी आपल्या समोर सादर करत आहे. त्या डोंगर परिसरामधून राजे जात असताना राजांच्या कानावर शब्द आले राजे थांबा. त्या डोंगर कपडीतून येणारा आवाज त्या आवाजाचा प्रतिध्वनी उमटत होता त्या आवाजाचा प्रतिध्वनी उमटत होता पुन्हा आलेली आहे राजा थांबा. राजाने आपल्या घोड्याचा लगाम घेतला बघितलं राजांच्या लक्षात आलं त्या डोंगर कपारीतून एक म्हातारा राजांच्या दिशेने पळत येत आहे. साठी ओरडलेला तो म्हातारा पळता पळता पडला पुन्हा उठला पुन्हा पळायला लागलेला आहे. घाम्या घूम झालेला तो म्हातारा डोक्याला पडलेला टक्कल मुखामध्ये दात नव्हता त्याच्या आला आणि राजाचे पाय थट्ट धरले आणि राजाला काय म्हणताय राजा राजा मी खलास झालो रे राजा मी खलास झालो. राजाने त्या म्हाताऱ्याला उठवून उभा केला. काका न रडता सांगा काय घडलं ते काय घडलं नाही म्हणून विचार राजा. राजा तो म्हातारा सांगत होता राजा माझी मुलगी पाण्याला गेली होती धावल्या दिवसा माझ्या मुलीला पळून नेला राजा मी मुली विना परखा झालो राजा मी मुली विना परखा झालो. विचारलं काका न रडता सांगा काय घडलं ते काय घडलं नाही म्हणून विचारत राजा कुंपण्यानं शेत खाल्लं रे बाबा कुंपण्यानं शेत खाल्लं. कोण आहे तो त्या माणसानं सांगितलं गावचा पाटील. राजाने सांगितलं साजी आताच्या आता रांजाचा आणि पाटलाला आमच्या समोर हजर करा. पेशाजीला आज्ञा मिळताच पेशाजी घोड्यावर स्वार झालाय घोड्यावर स्वार समयाला ये साजी आला रांझाला आला रांझाला विराजे आला रांझाला विराजे आला रांझाला विराजे. हे साजी रंजात आलेला आहे. पाटलाच्या वाड्यासमोर उभा राहिल्यानंतर पाटलानं बघितलं पाटील असा झुलत्या चौफळ्यावर बसलेला होता.
बाहेर वाकून बघितलं, कोण आहे ना? साजी का आला होता? शिवाजी राजानं बोलवलंय तुम्हाला. काय काम आहे? काहीतरी तक्रार आली राजाकडे. पाटलाला हसू आलं. जा आणि जाऊन सांग तुझ्या राजाला, येत नाही म्हणून सांग. अरे तुझी अजून नाळ वाली नाही. मी गावचा पाटील आहे, तमाशातला नव. आणि पाटलानं केलं ते गावानं सहन केलं पाहिजे. येत नाही म्हणून सांग. मित्र हो, तुम्हाला आवर्जून मी सांगतो, हा येसाजी सामान्य नव्हता. कुतुबशहाच्या दरबारामध्ये एकट्या येसाजीने पिसाळलेल्या हत्तीबरोबर झुंज केली होती. पिसाळलेल्या हत्तीला शांत करणारा येसाजी. तुम्ही म्हणाल मग पाटलाला कसं काही केलं नाही? या ठिकाणी एक नोंद घ्या, शिवाजी राजाच्या मावळ्याने कधीही ताकदीचा गैरवापर केला नाही. येसाजी परत फिरलेला आहे. इकडे पाठीमागं काय घडलं? राजानं त्या माणसाला विचारलं, आपलं नाव काय? रामजी. रामजी, आमच्या बरोबर पुण्याला याल? हाजी. तानाजीला सांगितलं, तानाजी रामजीला आपल्या बरोबर पुण्याला घ्या. आणि राजे पुण्याला निघालेले आहेत. राजाचे घोडे पुण्याच्या दिशेने दौड करायला लागलेले आहेत. घोड्यांच्या तापाच्या आवाजामध्ये राजांचं विचार चक्र सुरू. आई जगदंबे, या पाटलाचं काय करायचं? आई जगदंबे, काही क्षणापूर्वी आम्ही तुझ्या त्या शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये प्रतिज्ञा केली, शपथ घेतली. आई जगदंबे, आम्ही आमच्या धर्माचं रक्षण करू. आई जगदंबे, आम्ही आमच्या मुली बाळीचं रक्षण करू. या पाटलाचं काय करायचं? आणि राजे पुण्याला आलेले आहेत. मागेच एक पहारेकरी आला. त्याने राजाला मुजरा केलेला आहे. तेवढ्यात येसाजी आला. येसाजीने ही राजाला मुजरा केला. सांगितलं, राजे पाटील मगरूर आहे. काय म्हणाले पाटील? येत नाही म्हणून सांग. मी गावचा पाटील आहे, तमाशातला नव्हे. असं म्हणतात. राजाने सांगितलं, येसाजी 40 घोडेस्वार बरोबर घ्या, रांजाचा आणि पाटलाला सकाळी आमच्या समोर हजर करा. आता मात्र येसाजीचे बाहू स्मरण पावले. आणि काय झालंय? चर चर वळण मुठीला. येसाजीला काय केलं? पाटलाच्या वाड्याला भेडा दिला. मित्र हो, पाटलाच्या वाड्याला भेडा दिला. अगदी हीच वेळ होती. 8, 8:30ची वेळ होती. आणि या वेळेला अशी वेळ साधली होती मित्र. 8:30च्या वेळेला सर्व माणसं एकत्र आपल्या घरामध्ये जेवणासाठी थांबायची. एक नेम होता ऐतिहासिक काळामध्ये. कुटुंबातील सर्व माणसं
एका वेळी बरोबर गोविंदाने जेवण करायची. आज आमची वेळ बदललेली आहे. आज आम्ही कधीच्या नावात एकत्र जेवतो ते हॉटेलमध्ये जाऊन जेवतो मित्र. येसाजीनं ती वेळ पाळली. सर्व माणसं घरात असताना त्या छोट्याशा रांजा गावामध्ये सर्व माणसं जेवणाच्या निमित्ताने घरात असताना सर्व घराच्या बाहेरून काड्या लावून घेतल्या. का? उद्या आम्हाला पाटलाला पकडून न्यायचंय. पाटलाच्या मदतीला कोणी आलं तर विनाकारण कोणाचा बळी जाऊ नये म्हणून सर्व घराच्या बाहेरून काड्या लावून घेतल्या. आणि येसाजी समोर आलेला. दरवाजा मोडला. येसाजी हात घुटला आणि पाटलाला आवाज दिला, पाटील चला. आता मात्र पाटलाचं काही ऐकून घेतलं नाही. येसाजीने पाटलाचे हात पाय बांधले, त्याला कोलडाला घातला, घोड्यावर टाकला आणि येसाजी पुण्याला आणलेला आहे. इकडे पाठीमागं काय घडलं होतं? पुण्यामध्ये रात्रभर राजे विचारत होते, आई जगदंबे या पाटलाचं काय करायचं? मित्र हो, राजांची सर्व श्रद्धा आदिशक्ती तुळजा भवानीवर, सर्व भार आदिशक्ती तुळजा भवानीवर सोपवून द्यावा. आलेलं संकट आई जगदंबेला सांगावं. रात्र विचारात असणारे राजे, आई जगदंबे या पाटलाचं काय करायचंय? सकाळीच राजे उठलेले. राजाने सजल स्नान केलं, भवानी मातेच्या मूर्तीला प्रणाम केला आणि राजे आऊसाहेबाच्या दर्शनाला आलेले. आऊसाहेबाला प्रणाम केला. काहीतरी सण होता मित्र. आऊसाहेबाने विचारलं, शिवा आज सणासुदीचे कपडे घातले? नकली राजा. काय म्हणाला शिवा? नामधारी राजा. महासाहेब आमच्या बरोबर दरबारी चला. आणि आऊसाहेब शिवाजी राजे आणि दादोजी त्या पुण्याच्या लाल महालामध्ये आलेले आहेत. पुण्याच्या लाल महालामध्ये हा निर्णय झाला होता. लाल महालाचा चबुतरा असा माणसाने तुडुंब बांधलेला होता. राजे येण्याच्या अगोदर कुजबूज चालू होती. राजे येताना पाहताच त्या महालामध्ये विचित्र अशी शांतता पसरली गेली. टाचणी जरी पडली तर आवाज येईल इतकी विचित्र शांतता. राजे वीर आसन घालून बसले. आऊसाहेब होत्या, दादोजी होते आणि राजाने विचारलं, ऐसाजी पाटीलांना? हाजी हजर करा आमच्या समोर. आणि काढण्या घातलेला पाटील ओढत ओढत राजांच्या समोर आणलेला आहे. राजाला पाहताच पाटील काय म्हणतोय, राजे प्रणाम, मासाहेब प्रणाम, दादोजी प्रणाम. पाटला राजाने विचार केला, काल मगरुईने बोलणारा पाटील आज मला प्रणाम करत आहे. राजाने सांगितलं, पाटील आम्हाला काही विचारायचं उत्तर द्याल? हो, मला बहुमुखत न्याय मिळावा. मासाहेब मला न्याय मिळावा. दादोजी मला न्याय मिळावा. पाटील तुला न्याय दिला जाईल. पण ज्या मुलीवर तू बलात्कार केला ती मुलगी तुझ्याबद्दल काही इथं सांगणार आहे. ती मुलगी तुझ्याबद्दल इथं काही सांगणार असेल तर तुला न्याय दिला जाईल. आणि राजाने विचारलं, रामजीला काय? रामजी हाच का तो मूर्ख? हो, यानेच माझ्या मुलीला बर्बाद केलं. या नीचाने याला खलास करा. काय म्हणणं आहे पाटील आपलं? हो, मला न्याय मिळावा. दादोजी, मासाहेब, शिवाजीराजे पाटील
तुला न्याय दिला जाईल. त्या मुलीबद्दल तुला काही, त्या मुलीला तुझ्याबद्दल काही सांगायचं असेल तर न्याय दिला जाईल. पाटलाने सांगितलं नाही, ती मुलगी या जगातून नाहीशी झाली. पाटील तुला न्याय दिला जाणार नाही यासाठी पाटलाला घेऊन जा, त्याचे हात पाय बांधा आणि गाढवावर पाठवा. महासाहेब शिवाजीराजे दादोजी महासाहेब पाटील, ती मुलगी या वेळेला अशीच ओरडत असेल. नका हो, माझ्या अंगाला हात लावू नका, असं करू नका. पण नीच्या ज्या हाताने तू तिला कवटाळलं ते हात कलम केले जातील यासाठी हुकमाची अंमलबजावणी करा. घेऊन जा पाटलाला. आणि पाटलाचा चौरंग केला मित्र. मारूडचा पूर्ण व्हिडिओ काढा. पाटलाचा चौरंग केला म्हणजे पाटलाचे 2 हात 2 पाय कलम केले, गाढवावर बांधला आणि रंजात पाठवला. महासाहेब म्हणतात, बिघडलं, पोर बिघडलं. आता कोण काय होतंय कोण जाणे. एवढ्या दादोजी काय म्हटले, आऊसाहेब मी गणपतीला जातो, माझ्या गणपतीला नमस्कार करतो, माझ्या राजाच्या सदैव पाठीमागे उभे राहा. मित्र हो, शिवाजी राजाने खऱ्या अर्थी एका मुलीला न्याय दिला. त्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या पाटलाला कठोर शासन केलं आणि होणाऱ्या बलात्काराला आळा बसला. आज 350-400 वर्ष होऊन गेले, पुन्हा ती परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. आज सुद्धा खऱ्या अर्थी शिवाजी राजांच्या विचाराची गरज आहे. अनेक हरामखोर त्या आपल्या स्त्रियांचा परिस्थितीचा फायदा घेऊन अत्याचार करत आहेत. त्याला आळा बसणं काळाची गरज आहे. आणि यासाठी खऱ्या अर्थी शिवरायांच्या विचाराची गरज आहे. आणि हे सांगण्यासाठी शाहिरानं साधं चढविला, पूर्ण चढून शाहिरीचा झाला, आज गायला शिवचरित्र आला. नगर जिल्हा निवास तालुक्याला मुक्कामी बाभुळ वेळ आला, पूर्ण चढून शाहिरीचा झाला. शाहीर बोलते गात पोवल्याला, शिवाजी राजाने त्या बहिणीला न्याय दिला. नवीन स्वराज्य स्थापन केलं, ते घडवलं. आणि हे कळत असताना अनेक माझ्या शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन त्याचं रक्षण करण्याचा प्रयत्न केला. मग आताच आपल्या बालशाहिराने सांगितल्याप्रमाणे तो बाजी प्रभू देशपांडे असेल, वीर शिवा काशीद असेल, मुरारबाजी असेल, नरवीर तानाजी असेल, अशाच एका वीराचा गाथा पुन्हा मी आपल्या समोर सादर करणार. नरवीर तानाजी मालुसरे अर्थात अष्टमीची रात्र. आणि म्हणून ही पोवाडा करण्यापूर्वी आलेल्या सूचनेप्रमाणे काल आमच्या एका भगिनीने सुंदर असं भारूड या ठिकाणी सादर केलं होतं. त्याच मुलीला पुन्हा एकदा मी विनंती करतो, तिनं आपलं भारूड या ठिकाणी सादर करावं. धन्यवाद सर. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी. शिवशाहीर सिंहदलकार शिवशाहीर नानासाहेब पाटील बोलते सर. आग्र्याच्या कैदेतून निसटल्यानंतरचा भाग या ठिकाणी मी आपल्या समोर सादर करत आहे. पुन्हा एकदा उत्तरानगरीतील आमच्या प्रताप सरांच्या त्या सोसायटीतील आलेल्या सर्व बांधवांना या निमित्ताने मी नमस्कार करतो. राजमाता राजगाला
रामोशी समाजातीप्रमाणे रामोशाने विचार केला तर आपल्या केसालाही धक्का लागणार नाही आणि रामोशाच्या मनात आलं तर आपलं कसपणही जागेवर राहणार. हा महादेव आऊसाहेबांना महादेवाला बोलावून घेतलं आणि काय सांगितलं महादेवा, तुझावर या गडाला तुझावर या गडाला राय गडाला माझा निरोप सांग शिवाला माझा निरोप सांग शिवाला जर बसला हाशील भोजनाला जर बसला हाशील भोजनाला हातल धुणे यावर हातल धुणे यावर महादेवानं किती जणाला आपला स्वतःचा देह खर्ची करावा लागणार आहे. जगदंबे ताण्याच्या देहाचे तुकडे उचलेले पालखीत घातले आणि उमरड्याकडे पाठवून येतात. इथलं उमरड्यामध्ये काय घडलं तुम्हाला मगाशी सांगायचं राहून गेलं. तानाजी लढाईला निघाला असताना पत्नीनं सांगितलं होतं ना तुम्ही जाऊ नका, कारण तानाजीला ओळखत असताना ताटाती निरंजनी विटली होती. कुंकाचा करणा जमिनीवर पडला होता. आपल्या पतीने किल्ल्यावर जाऊ नये हे तिनं तडफडून सांगितलं होतं. पण या वीराने छत्रपती शिवाजी राजांच्या करता हिंदवी स्वराज्या करता आपला प्राण अर्पण केला. ती तानाजीची पत्नी आता स्वप्नामध्ये बघत आहे. तिला स्वप्न पडत आहे. रात्री 12-1च्या दरम्यान तिला स्वप्न पडत आहे. स्वप्नामध्ये ती बघत आहे मावळे आले पोरं नाचायला लागले, मावळे आले आणि म्हणून तिला काय केलं, पुन्हा एकदा कुंकुम तिलक केला, निरंजनी पेटवली आणि रणांगणातून येणाऱ्या आपल्या पतीला ओवाळण्यासाठी दरवाजात आलेली आहे. पण दरवाजात येतात तिला काय दिसलं, आपला पती पालखीत जिवंत नसून त्याच्या देहाच्या चिंधड्या झाल्या. स्वामी तुम्हाला जाऊ नको म्हटलं होतं पण तुम्ही गेला. स्वामी तुम्हाला जाऊ नको म्हटलं होतं पण तुम्ही गेलात. राजांनी सर्वांचं संपन्न केलं. तानाईच्या देहाला अंत्यसंस्कार दिले. रायबाल आपल्या सैन्यामध्ये हजर करून घेतलं. आणि काय झालं, शाहिरानं सहज चढविला पूर्ण चढून शाहिरीचा झाला, पूर्ण चढून शाहिरीचा झाला. आज काही झाला, नगर जिल्हा निवासा पहुंचाला. लोकांनी पूर्ण चढून शाहिरीचा झाला. शाहीर धन्यवाद सर. सर्वांनी जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवलेल्याच आहेत. अष्टमीची